जे.पी. नड्डा आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षावर बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे बैठकीला हजर असल्याचं कळत आहे, तर लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चेची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जे.पी. नड्डा यांची बैठक सुरू आहे आणि महायुतीमधील जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे लोकसभेसाठी त्याविषयी चर्चा या सगळ्यांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, त्यामुळे आता महायुतीचा फॉर्म्युला लोकसभेचा ठरणार का आणि तो नेमका काय असेल त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि याविषयीची अपडेट आपण घेत राहणार आहोत। तर लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चेची शक्यता वर्तवली जाते। सध्या ही बैठक सुरू आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर सध्या बैठक सुरू आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल, जे.पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यासोबत राज्यातील जे महत्त्वाचे नेते आहेत महायुतीमधील त्यांची बैठक सध्या सुरू आहे, काय अपडेट्स आहेत या बैठकीचे? नक्कीच महायुतीची महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानी सुरू असल्याची माहिती समोर येते। जे.पी. नड्डा जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावरती आहेत। आज पहिला दिवस दौऱ्याचा झालेला। एकूणच मुंबईमध्ये अनेक बूथ प्रमुख असतील यांच्याशी संवाद साधला, कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे। दरम्यान आता कुठेतरी लोकसभेच्या दृष्टीने चर्चेला सुरुवात झालेली पाहायला मिळते। अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार का अशी चर्चा सुरू होती, मात्र आज कुठेतरी या नावावरती आणि जो जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल, जसं उमेदवार असेल, यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तिन्ही जे पक्ष महायुतीमध्ये आहेत त्यांच्यामध्ये कशा प्रकारे जागा वाटप हे होणार यामधून आज कुठेतरी याचा फैसला होऊ शकतो, कारण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा वर्षा निवासस्थानी आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आशिष शेलार असतील, तसेच केंद्रीय मंत्र्यांसोबत सुद्धा याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुद्धा चर्चा ही होऊ शकते। त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। फरा आजच्या बैठकीतून तरी महायुतीचा जो जागा वाटपाचा तिढा आहे तो सुटतो का आणि फॉर्म्युला नक्की कसा असेल हे सुद्धा समोर येईल। फरा निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या बैठकीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।